ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्र हा थंडीनं गारठू लागलाय। नाशिकच्या निफाड तालुक्यात चक्क 8.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली। काल नाशिकमध्ये पारा 10 अंशांवर होता। धुळे आणि परभणीत सुद्धा गारठा चांगलाच वाढलाय। धुळ्यामध्ये 8.6 अंश सेल्सिअस तर परभणीत 11.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। याबद्दलची माहिती देण्यासाठी आपण नाशिकला जाऊयात। प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। प्रांजल, सालवादप्रमाणे यावर्षी सुद्धा निफाड तालुका चांगलाच गारठलेला पाहायला मिळतोय, काय चित्र पाहायला मिळतंय? खरंय दीपक, खरं तर उत्तर महाराष्ट्र त्यांना संपूर्ण गारठून गेला असं चित्र हे बघायला मिळतंय। आता खरं तर दिवाळीचा सण आहेत आणि या दिवाळीमध्येच नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतोय। धुळ्याचा जर पारा बघितला तर धुळ्याचं तापमान हे आज 9.6 अंशांपर्यंत गेलेलं आहे। निफाड देखील 8.5 अंशांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। म्हणजे दरवर्षी जर बघितलं तर ज्या निफाडमध्ये नोव्हेंबरची जे शेवट असतो तिथे खरं तर 8 पर्यंत तापमान जाऊन पोहोचतं, मात्र तिथे देखील नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच पारा हा खालावलेला आहे। नाशिकमध्ये देखील 10 अंशांपर्यंत तापमानाची नोंद झालेली आहे आणि साहजिकच यामुळे आता जे कपाटात ठेवलेले स्वेटर्स असतील, उबदार कपडे असतील ते आता बाहेर आलेले आहेत। मी आता नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये आहेत आणि इथे सलीम टी स्टॉल जो आहे, जो खरं तर नाशिकमधील प्रसिद्ध असं चहावाले आहेत, त्यांच्याकडे देखील ऐन सकाळीच ही थंडी पळवून लावण्यासाठी सकाळी आता नाशिककर हे गर्दी करतात। माझ्यासोबत काय नाशिककर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय सांगाल, कसा आनंद लुटतो? नाशिकची थंडी ही आपल्या पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे आणि नाशिकची थंडी ही फिटनेससाठी सुद्धा खूप चांगली आहे। त्याच्यामुळे सकाळी रनिंग करण्यात एक वेगळा आनंद आहे आणि थंडीचा आनंद आम्ही नक्की फिटनेसद्वारे आम्ही घेत आहोत। ओके, आपण बघत आहोत दीपक, खरं तर यंदा थंडी देखील असली तरी दुसरीकडे आता कोरोनाचा देखील धोका आहे। कोरोनाची दुसरी लाट येण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे आता कुठेतरी या थंडीचा आनंद लुटण्यासोबतच नागरिक आरोग्याची काळजी घेताना देखील बघायला मिळत आहेत। दीपक, नक्कीच प्रांजल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा कहर हा सुरू झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।